हॅलो नमस्कार. तर मी मागे एक नानीच्या बर्थडेचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या दिवशी मी कोथिंबीर वडी बनवली होती. तर त्याची काही रेसिपी वगैरे दाखवली नव्हती. त्या ब्लॉगला कमेंट होता की ही रेसिपी आम्हाला दाखवा कोथिंबीर वडीची. मोस्टली सगळीकडे सेमच असते रेसिपी, तरी पण दाखवते. आज बनवतच होते. तर हिरव्या मिरच्या मी निवडून घेतल्या, छान धुवून घेतल्या. तिखट सरसरीत आवडतं कोथिंबीर वडी, त्याच्यामुळे मिरच्या जास्त घेतल्यात. लसूण, जिरं, हळद आणि मीठ घेतले चवीनुसार. हळद ऑप्शनल आहे, काहींना आवडते काही नाही टाकत, काही टाकतात असं काहीच. पण मला ते पांढरे वडी एकदम आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी कलरसाठी हळद टाकली आहे. त्यानंतर बेसन पीठ आणि बाजरीचं पीठ घेतलेलं आहे मी. ते जेवढं बसेल त्याच्यात तेवढंच त्याला मी मळून घेतलं. वरतून ओवा टाकला. ओव्याची टेस्ट मला आवडते, तोही ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही तर नाही. कुकरच्या डब्यामध्ये मी वडी कधीच करत नाही, कोथिंबीर वडीही नाही आणि आळूची वडीही नाही. असं काहीसं पातेलं घेतलं, पाणी टाकलं आणि वडी मस्तपैकी शिजायला टाकली. त्या दरम्यान मग तुळशाला शेक वगैरे पाजून घेतला. 15 मिनिटं होऊन गेले आणि आपली अर्धी वडी शिजलेली आहे. आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने पुन्हा बघितलं तर मग पूर्ण वड्या झालेल्या होत्या. तेवढं पाणी आटून गेलं होतं, थंड केलं. नंतर त्याचे काप करून घेतले आणि मला कच्ची खायला फार आवडते दोन्ही वड्या, कोथिंबीर आणि आळू. तर मग टेस्ट केली, कारण टेस्ट केली नव्हती मी मीठ वगैरे कसं आहे काय, तर एकदम अगदी बरोबर होतं सगळं काही, मीठ वगैरे. वड्या म्हटलं थोड्या वेळाने काढून भांड्यामध्ये ठेवून देईल. आणि त्यानंतर माझ्या आवडत्या जागी येऊन बसले बाहेर. बाय, गुड नाईट.